श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व व्रताच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, दृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीर समुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राशेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापारयुगात भारत भोवती सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. या दोघांना 7 पुत्र व 1 कन्या. त्यांच्या पाठीवर 1 कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबळा. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे आपला राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत सूरचंद्रिका नावाच्या राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची आणि पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होते. तो वेश्या फार दरिद्री होता. रोज दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. न जाचाला त्रास दिला. ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवाणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती, संपत्ती व समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकं वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात रमणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकारपणे बोलली. तिला धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मी तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले. ती राजवाड्यातून निघाली. वाटेत तिला शांबळा भेटली. शांबळेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबळेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र
महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रावर आणि सूरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्न दशा झाली. एके दिवशी सूरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या नामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रावा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबाईच्या दासींना तो दिसला. त्याची राजे लक्षणे जाणून दासीने त्याचे नाव गाव विचारले. तो शांबळ राणीचा पिता आहे कळल्यावर दासी धावत धावत शांबळाकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्री पाठवून शांबळीने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रावा घरी आला. सूरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. शांबळीने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सूरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबळा माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूरचंद्रिका राणीच्या पोटात खटवत होता. म्हणून शांबळाला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिने पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले, त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबळीच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हर्षविनोद करून जेवण पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील, त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा फेडतो भक्तांची कामना. अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुपर संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवता अर्पणमस्तु. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामये श्रीपीठे श्रीपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कुलासुरभयंकरी कुमारी वैष्णवीर्दामी महालक्ष्मी नमस्ते. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या बुद्धीच्या नायिका सकल विद्यांचा कारका. नमस्कार तुझ्या एका करी कार्यारंभी. नमो शारदे ब्रह्मनंदिनी सर्व विद्यांची तू स्वामिनी, सर्व ब्रह्मादिकांची जननी, प्रणवरूपिणी तुझं नमन. तू मुखाशी करीशी वाचाला पंगुशी लंगुनीशी अक्षरायशी कृपा तुझी सकळ. महालक्ष्मी तुझं नमन. ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली तुझा निश्चिती. ब्रह्मा तेव्हा वेदाप्रती उच्चारिता झाला शिव तुर्य शक्ती गणपती. विष्णू तुझी झालाशी निश्चिती. तुझी पंचायतन आकृती. तुझं लागे नमन करे. श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद सुतालिक. पंचायतन भक्तानेक यांनी नमिले सर्वदा. असो जिची ही स्तुती दान, त्या लक्ष्मीची करुणी नमन. करी तसे स्तुती आरंभन. भक्तिभावे करुणी जय दुःखविनाशिके. भक्तपालके दुष्टांतके. उत्पत्ती स्थिती संहारके. जय लक्ष्मी तुझं नमन. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीशी शासन, आणि भक्तांचे करी रक्षण. आनंदी करीशी लक्ष्मी तू नमन. असो गुरुवरा सुख निदान, तो गुरुराया स्मरणे त्या पवित्र चरणा. चित्तशुद्धी होईल लक्ष्मीचे शरणे येते, त्यांच्या नाशिती दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हाते, शरण आलो तुझे लागे. तू सकळ जगाची माता, जराचरी असे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी सर्वता, आम्हा लागे प्रसन्न हो. लक्ष्मीचे महाविद्ये
छंदेपुष्टी ध्रुवे स्वदे महारथी महाअविते लक्ष्मीदेवी नमस्तुते. तुझे जे आश्रित भक्तजन त्यांची नाही विपत्ती जाणते तव आश्रया ते पावन धन्य होते त्रैलोकी तू विश्वाची स्वामिनी जाण यासाठी जगाशी करेशी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करेशी जगत या तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाश व्हावे आमचे वैरी याची कार्य करावे तुझ्याशी मागतो हाजीवर जेव्हा आम्हाचे संकट थोडं पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रय शिष्याशी सांगे मार्कंडेय सुत सांगे सोनकाय श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजना लक्ष्मीवत करिले कथनांचे आचरिता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरील थोरा श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भुवरी जी कथा घडली साकारे तिचा आजी कथेन त्या सौराष्ट्र भूभागी भद्रशवाराच्या राज्यभरी ज्ञाता असे तो वेदा माझी भूलोकी तो पराक्रमी भरतचंद्रिका नामे राणी प्रतिवसा असे राज्ञी भूमी परीती देखणी राजा राणी राज्यभरी तयांची संतती असे 8 7 सूत पाठोपाठ चांबळ नामे दूत सध्या होती तयाची नगर सांगी उद्याने खेळेची राजवाणी नंदिनी तैवी राजगृहे आश्चर्ये वर्तले अपार महालक्ष्मी चिंती मणी राही जरी राजगृही तरी राजहस्ते जनी नांदे सुख समृद्धी जरी जाईन गरिबा घरी तो स्वार्थी खर्चली संपदा सारी इतर आर्त जनता सारी दरिद्राई विचारेसा करोनी वृद्ध नारी रूप घेऊनी हाती ती धरवणी राजद्वारी प्रकटली होती तेथे एकदाशी धावे दाशी दारापाशी तुझे कोण हवे तुझशी जाणे तुझ कोणापाशी तू असशी कोणाशी कोण जागा राशीदान राजगृह येण्या कारण सांगोगे मजशी माऊली बोले वृद्धारूप लक्ष्मी जगदीश सर्वजन स्वामी द्वारकेनाथा आम्ही तुम्हाला नामी ओळखी पूर्वजन्मी तुझी जाणे वैश्यभार्या होती जाणे संघर्ष करी रात्रंदिनी ऐशे जीवन दयांचे वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पतीची मारी नाना परी छळ करी अन्न पाणी तेने नाही संतापली गृहा दाखवली निघाली राणीवरी भटकली दयाई मदतीची मी जाऊन तिजपाशी पुसले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिजशी तिने समाधान करी व्रत देई सुखशांती लक्ष्मी व्रताची महती सांगितली तिच्यासाठी पूजाविधी कधी येली वरती सांगितला रीती करी श्रद्धेने ती भक्ती लक्ष्मी व्रताची आचरणी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य ते भेटले कलही तेही संपले धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मीव्रता आचरती भाग्या नव्हती स्थिती दोघे लक्ष्मी लोक आजाती श्रीकृपे करून या जेवढी वर्ष केले लक्ष्मीव्रता तेवढी सहस्र वर्ष वैभवात राहुनी जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मीव्रताची या नाना सुख नाना ऐश्वर्य भोगायला मिळतात आणि बोलवणे ऐश्वर्य चुकास विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जाण सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राज्ञीला ऐकोणी तिचे वचन कौतुक झाले दासीच श्रद्धेने विचारी हृदयस महालक्ष्मी व्रता ची महती दौडून या दोन्ही कर दाशी विनवी हृदयस सांगे मज लक्ष्मीव्रत कैसे केव्हा आचरावे लक्ष्मीव्रता लोकधारी प्रसन्न होई दासीवरी व्रताची महती सारी कथन करी संक्षेपते मासा माझी मार्गशीर्ष त्याचा श्री ईश्वरी अंश तौची योग्य लक्ष्मीव्रताचा श्रेष्ठ पद मानिला गुरुवारी मासा माझी वसावी येई राई व्रत असता मन राखी शांत स्वस्थ सुधाचरणी व्रतावे जलपूर्ण कलश वा घागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्ट देशांनी 5 वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलश माझी मीठ ठेवी स्वच्छ अशा पाठावरी तांदूळ थोडे पसरवी जमीन सडा
तळा मार्जन करी बैठक त्यावरी पाठाची करी सभोवा रांगोळी खावी कलश ठेवी पाठावरील महालक्ष्मीचे आराधना प्रेम भावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महाकाळी जाण तिची महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी त्या कारणास्तव पूजा सत्वरी जगन्माता सर्वदा ती भक्तवत्सला जगन्माता तिची पूजा करावी तत्वता अर्धांगी भूषणे गंधाक्षरा पत्रपुष्पा धूप दीप नैवेद्य राज्योपचारे यथाशक्ती भावे पूजावी महाशक्ती कर्पूर तांबूळ अर्पण भक्तिभावे करावे जाणं ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी देवे नमः म्हणावे श्री महालक्ष्मी मातेचे पूजन करावे दूध फूल फळ मिष्टाने ठेवावे नैवेद्य अर्पावा लक्ष्मीमाये मग देवीची आरती करी बनवावे ती प्रार्थना करी ती लक्ष्मी माते इच्छा सांगावी देवी होईल कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथामते यथाशक्ती जवळ भक्ती मान्य करी तू माऊली मी बालक अज्ञ म्हणून सेवेत तुझ क्षमा करुणी भक्तीसाठी येई गे धावोनी प्रसन्न होई अम्मावरी कृपा करी अम्मावरी तू राहावे घरी दारे दारिद्र्य दुःख निवारी सुखी ठेवी सकळी का विपुल हो धन संपत्ती कधी नाही आपत्ती दीर्घायू असो संतती भाग्य तेजस्वी करी कमला झाले सूर्यपूजिते शंखचक्र गदा असते महामाये जगन्माते लक्ष्मीदेवी नमस्तुते ऐशी करावी प्रार्थना घाले साक्षांग नमना पूर्ण होती मना कामना व्रत ऐसे आचरिता उपास करी दिवासा असे दूध फळ आहार करी मणी सिंगनाम करी जयने लक्ष्मी कृपा करी सायंकाळी करी गोपूजन करी महा नैवेद्य अर्पण मग देवी तो आपण सहकुटुंबे आनंदे दुसऱ्या देवी कलश जल ओटी विहिरीवर नदी जली पाच खांदात पाच ठिकाणी एक एक ठेवी तू घरी परत येशील पूजा केली ते त्या ठाई हळद कुंकू वाहून नमस्कार भावे करी ऐकून झाली दासी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट परिणाम औषितून क्षमा करी उद्धमाये आता जाई राणीपाशी निरोप देई तिदसी तेथे थांब तू जराशी राणी येई झळकरी परी त्या शुद्ध राणी वैभवाचा गर्व झाला हृदयचा निरोप दिला येई ती गर्व करोनी राणी म्हणे कागद मिळणे कशाचे येसी माझ्याकडे कोण ऐकी तुझे पवाडे निघून जाई तेथुनी लक्ष्मी बोली त्या राणीशी राजवैभव माझ्याशी दाम उन्मत्त होशी विसरली पूर्वस्थिती आज ती शुभदिनी लक्ष्मीचा करी हा जाण केलास तू अवमान अपमान फळभोगे तयाचे तू ऐकून ती शापवाणी रागेलाल झाली राणे हृदय करी मारहाणी अथवा बोलवली ती युद्धानारी लक्ष्मी माता म्हणे तेथे आता क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी निघाले तेथोनी शांगळाती सामोरी दोघा दृश्य भेट झाली हृदयभोवती कन्याचे हृदय करून तिजला राजगुरी त्या वृत्ताला कळला सांभाळायला क्षमायाची ती बाळा देखोनी साडसबाना हृदय कळवळा लक्ष्मीचा तो कसा सांगितला तिला लागे जी नसे मागे शोष वाटला गुरुवार तसे पहिला तर लक्ष्मीनारायण पूजेला राजकन्याने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनात जिथे इच्छा सारी परिपूर्ण व्यक्ती झाली सिद्धेश्वर नामे रूप मला जर त्याचा पुत्र राजकन्या मिळेवर विवाह होई त्यांचा उपकन्या सुखी झाली आनंद नांदू लागली कृपाती लक्ष्मीमाऊली तया सतत लाभली वज्रश्रवाण आणि सुरचंद्रकाराने लक्ष्मीच्या शापे करून रायचे आले दोघांची हा म्हणता राज्य जाईल वैभव ते नष्ट होईल 18 दारिद्र्य येईल अन्नान दशा पातळी लक्ष्मी करी कृपा न जाणे
ती कोणाची माता? फळ फळे येते ती स्वकर्मा भोगावी लागते. जगी राजा राणी ती म्हणून दुःखभोगी क्षणोक्षणी हालहाल अतंदिने होई काय ते सुचेना राणे ती विचार करी ती बोलली नरपते जामाते आपला राजा म्हणा साय मागावे दयाचे जाई तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी साय काही अजिकरी तैसा तो राजा निघाला जामाता नगरी आला विश्रांती घ्या बैसला नदीकाठी तो एकला राजगृहात दासी आल्या होत्या पाण्याशी पाहती भद्रश्रव्याशी करीती त्या वास्तकुशी फोटो निघाले आगमन आहात कोणाचे कोण आपल्या सांगी नाव हो संपूर्ण एकोणी करून मार्गदर्शन पदवी शोभेदार लक्षण परिदर्शा असे हिनदिन सत्य असेल ते सांगी जाणं करा मन मोकळे सत्वारी लोक पाही त्या राशीने सांगे सर्व नाते होते नवन होई एकोणी धावत जाती त्वरेने राजवेश शांबरा नको वृत्तांत ऐकला सर्व एकोणींच तिला आश्चर्य होई बहुता शांबाने काय केले मेनका दासी बोलली वस्त्रभूषणे घेऊन पित्यास माझी आणि भरशवा आणि राजद्वारी सत्कार्यांचा गरीबांनी सर्व दासाची सेवेकरी होते लोक तत्पर लोकांच्या सेवेला पंचलोकांचे ते भोजन तैसे कराया मनोरंजन मधुरकीचा वाद्यनर्तन सर्व सिद्धी होते लोकसेवे काही दिवस राहुनी पाहुणचार घेऊन राजा काही परतोनी आपल्या नगराशी जाताना त्यांनी त्याशी कन्याने हंडा भरवली दव्याने पित्यादे प्रेमाने वंदन करी पित्याशी राजा म्हणे संतोषाने उत्पन्न होते येऊन बोले आपल्या पतीचे दवे देखले आणले हंडा पाय उघडून आश्चर्य झाले आणि घडून दवे ते नष्ट होऊन तयाची पोहोचली होती सुरचनिका अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा करी म्हणून हीच अकल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी होते कन्या शांभारा लक्ष्मी भक्त आर्यमान झाली नाही ती उन्मत्त राजभूमीचा वैभव वित्त विपुल असे भरभरून सूर्यचंद्रिका होई भिकारी जाई एकदा कन्याच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमी करुणे ती बाणा मातेस करी नमनती करी आदर सत्कार दीन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मीनाथ सांभाळा करी भक्ती राजभार्या मातेशी करवी व्रता भावभक्ती करून या माता राही काही दिवस निघाल सुरचंद्रिका लक्ष्मीनाथ केले म्हणून श्रीमंत लाभली तिच्याशी पुढे काही काळ वर्तता माहेरी शांबरा परी तिथे विचित्र आला अनुभव मात्र वृत्तीचा न देता द्रव्य प्रेत्याशी कोळसे देशी तयाशी रिक्त हस्ते धाडिलेशी म्हणून माता कोपली त्या शांभरीला काही मायेने न कोणी तुझी स्वपुत्रीच्या भेटीची आली नाही माताराणी तरी त्या शांभरीला मातेचा राग न आला सत्वरी ती पतिगृहाला आली गेला पाहुणे निघताना घरी गोष्ट घेई थोडे तिथे मीठ मग ते धरून नीट निघाली आपले नगरी तेथून पोचे महाजमंदिरी राजा मग बाल्यास विचारी गेली होतीस तुझ्या मारी काय आणलेस राणी तेथून ती त्यावरी उत्तर दे राजाचे मी सार आणि नमन होई ते ऐकून शांभरीच्या पतीप्रती तो बोलला पत्नीशी पाहू ते दाखवी मला ते ऐकून शांभरा म्हणे धीर थोडा धरा मग सांगून आचार्याशी भोजन करवी पती ते भोजना बैसवी चकित झाला तो तेव्हा तोही शांभरा काय करी ताटी थोडे मीठ वाढी तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली बाळा तरी खरी चतुर म्हणे हेच राजूधार म्हणी करता विचार रूपासही पटले ते मग त्या उभायतांनी लक्ष्मी स्मरण करून भोजन केले आनंदाने सुटेती रांधू लागली असे महालक्ष्मी फलदायी सलवली तर करी श्रद्धेने जीवनात सुख लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐश्वर्याची या प्रसिद्धी
असे सर्वत्र गुरुवारी स्त्री पुरुष भाविक जन लक्ष्मीव्रता जे आचरण त्या ठेवी वैभवात जाण सत्य सत्य वचन हेही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीचे सांगितले स्वमुखे पद्मपुराणे विस्तारे असे वर्णे सर्व ही धनधान्य लाभाव्याशी सौख्यती मिळावयाशी इच्छा पूर्ण व्हावी अशी लक्ष्मणाचं करावे करून या भावी लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठण किंवा करावे याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल अति असे लक्ष्मी व्रत केल्यावरी यापुढे प्रत्येक गुरुवारी दिवसामागे एकदा तरी महिमा हा पठण करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईन सुख समृद्धी धनधान्य भूमिगृह ऐश्वर वाहन लाभेल लक्ष्मी कृपेकरण ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करुणे ते शेरजोडे नम्रतेने गुरुवारी लक्ष्मीव्रत आचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्तस्वकीय तया करुणे करवावे धनलाभ सर्वादेही असे लक्ष्मीनाथाचा नियमाची दत्तात्रय करी वंदना म्हणून करी ओम श्री मां रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करी जो मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी तयावरी ओम श्री महालक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहस्र जप रोजकारी नित्य नेहमी करून या से भक्त मध्ये दत्तात्रय ग्रंथ लिहावी लक्ष्मी स्वपूर्ती वाचती एकती वा जे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता